दुपारच्या जेवणानंतरची आवराआवर करून अपर्णा रोजच्या प्रमाणे झोपाळ्यावर वाचित बसली होती. तेवढ्यात बाहेर रस्त्यावर गाडी थांबल्याचा आवाज आला. थोड्याच वेळात प्रभा आणि तिची थोरली नणंद पायऱ्या चढून वर चौकात आल्या. 8 दिवसांपूर्वीच प्रभा येऊन गेली होती. अलीकडे ती वारंवार येत होती. गेले वर्षभर वडिलकीचा आव आणून ती म्हणत होती, घटस्फोट घेतला, ते प्रकरण निकालात निघालं, पण देऊच्या दुसऱ्या लग्नाचं तुम्ही कुणीच कसं अजून मनावर घेत नाही? गोरीमाने भडकून विचारलं होतं. प्रभे, आम्ही मनावर घेत नाही असं कसं म्हणतेस तू? तुला एकटीलाच त्याची काळजी आणि आम्ही सगळी. प्रभाने पड खाऊन म्हटलं होतं. तसं नव्हे ग गोरीमा, तो लग्नाचं मनावर घेत नाही या बाबतीत कुणाला काही बोलू देत नाही. मला माहीत आहे ग सगळं, पण आपण सगळ्यांनी मिळून जोर धरायला नको का? जोर धरायचा म्हणजे काय करायचं ते तू सांग. तू आणि भैयासाहेब असताना मी ग काय सांगणार? पण आता मुलगी या बाजूचीच बघायची हे निश्चित. इकडचं वळण असलेली, आपल्या या कुटुंबात मिसळून जाणारी. त्याचप्रमाणे हे सगळं खरं, पण त्याला पसंत पडायला नको का? हवी ना. विनीने आधी तिची पारख करावी, तिचे विचार, तिचा स्वभाव. अपर्णाने हलकेच मध्ये म्हटले. प्रभावंच, कृपा करून मला आता यात ओढू नका. विनी, मला माफ कर. त्यावेळी मी सगळा दोष तुझ्यावर लादला होता. गोरीमाने म्हटले. जाऊ दे, तेच आता उगाळत बसण्यात काही अर्थ नाही. त्यात कुणाचाच दोष नव्हता. दैवात जसं होतं तसं घडलं. भैयासाहेबांनी म्हटलं होतं. तुझ्या पाहण्यात तशा काही योग्य मुली असल्या तर सुचव. तिने म्हटले होते. पाहते, माझ्याकडून मी प्रयत्न करते. हातातलं पुस्तक बाजूला ठेवून झोपाळ्यावरून उठता उठता अपर्णेला त्या दिवशीचं हे बोलणं आठवलं. आता प्रभा आपल्या मोठ्या नणंदेसह का आले हे अपर्णाने ओळखलं. अगदी पहिल्यापासून या नणंदेची मुलगी देवदत्तला देण्याचं तिच्या मनात होतं. पण आपण पुण्याची मुलगी पसंत केली म्हणून मनातून हिचा आपल्यावर रागही होता. दैवगती तरी किती विचित्र. तिने पुढे होऊन दोघींचे स्वागत केले. प्रभाने म्हटले. विनी, भैयासाहेब झोपलेत का? छे, आत्ता दोन्ही डोळ्यांचे मोतीबिंदू काढल्यावर त्यांना पुन्हा दृष्टी आली आहे ना. वाचत पडतात. बसा ना, सरबत करून आणते. बाहेर ऊन कोण पडलंय? हो ना. विनी, आम्ही भैयासाहेबांच्या खोलीत बसतो. तिथंच आण सरबत. गोरीमा जागीच असेल ना? असे म्हणत ती नणंदेला घेऊन गोरीमाच्या खोलीत गेली. थोड्या वेळाने तिघी भैयासाहेबांच्या दालनात गेल्या. अपर्णा जेवणघरात गेली. सरबत ढवळू लागली. तिच्या स्वभावानुसार तिच्या मनातही हलकीशी ढवळ सुरू झाली. आपल्या दिराचं लग्न व्हायला हवं. त्याचा संसार पुन्हा उभा राहिला पाहिजे. तिने 6 महिन्यांपूर्वी प्रभाच्या पुतण्याच्या लग्नात शुभांगीला पाहिलं होतं. मुलगी दिसायला तशी देखण्यात जमा होती. MA झालेली होती. कुटुंबात मिळवून मिसळून वागणारी होती. पण घटस्फोट घटनेनं देऊचं मन मोडून गेलं आहे हे आपण बघतो आहोत. त्या दिवशी रात्री जेवताना त्याने म्हटले होते. कायदा तुम्हा स्त्रियांच्या बाजूचा आहे. पुरुषाला काही भावना असतात, त्याला हृदय असतं, असं कुणी म्हटले तर ते हास्यास्पद ठरेल. ते नेहमीच म्हणतात, देऊ फार सेन्सिटिव्ह आहे. हो, आपण हे त्याच्या लहानपणापासून बघत आलो आहोत. सगळ्या भावंडात तो फार वेगळ्या स्वभावाचा आहे. तो सेन्सिटिव्ह आहे, पण तितकाच तत्वनिष्ठ आहे. आता येणारी मुलगी त्याचं हे मोडलेलं मन उभं करणारी हवी, त्याचं मन जाणणारी हवी. शुभांगीला हे जमेल का? भैयासाहेबांच्या दालनातून मोठमोठ्याने बोलण्याचे आवाज येत होते. भैयासाहेबांना आता दृष्टी आली असली तरी त्यांच्या कानाची बधिरता वाढली होती. शुभांगीचे गुण तिची आई भैयासाहेबांना पटवून देत होती. प्रभा त्याला दुजोरा देत होती. अपर्णा सरबताचे पेले घेऊन भैयासाहेबांच्या दालनात गेली. भैयासाहेब तक्क्याला टेकून बसले होते. त्यांच्याजवळ बैठकीवर तिघी बसल्या होत्या.
त्यांची लाडकी मुलगी अगदी त्यांच्या जवळ बसली होती. अपर्णाने ट्रे खाली त्यांच्या पुढे ठेवला आणि ती निघाली. ते पाहून प्रभाने म्हटले, विनी, तू जाऊ नकोस, तूही बस. तिने हलकेच म्हटले, आपलं बोलणं होऊ दे. चौकात मोलकरीण आली आहे, तिकडे मी जरा पाहते. देऊ केव्हा येतो? आज शनिवार, लवकर येत असेल ना? हो, 4:30ला येतात. भाऊही कोर्टातून 4:30लाच येतो ना? हो, पण आज कोर्टातून परस्पर कुठे बाहेर जाणार आहेत. 7 वाजता येईन म्हणाले. ती ओसरीवर आली. तेवढ्यात क्लासच्या मुली चौकातून येताना दिसल्या. दरवर्षी नव्या मुलींचा ग्रुप ट्युशनसाठी येत असे. मुलींना पाहताच अपर्णा थांबली. तिने म्हटले, क्षिप्रा, आता आमच्याकडे पाहुणे आलेत. आज क्लास राहू दे, सोमवारी घेऊया. सोमवारी जरा जास्त वेळ बसू. तुम्ही जरा लवकर या. मुली परतून गेल्या. ती जेवणघरात गेली. त्या बैठकीत हजर राहणे तिने मुद्दामच टाळले. घड्याळात 4 टोले पडले तशी अपर्णा बैठकीच्या दालनाच्या दाराशी गेली. तिने विचारले, चहा करते आहे, इथंच आणू का? प्रभाने म्हटले, इतक्यात ठेवू नकोस, देऊला येऊ दे, एकदमच घेऊ. घड्याळात 4:30चा टोला पडून गेला. भैयासाहेबांच्या दालनातून तिघी जेवणघरात आल्या. प्रभाने म्हटले, विनी, तू चहा ठेव, तोपर्यंत देऊ येईल. आम्हाला 4:15पर्यंत निघायला हवं. अपर्णाने चहा तयार केला. तिची नजर वारंवार रस्त्याकडच्या दाराकडे जात होती. तिने शिऱ्याच्या प्लेट्स आणि चहा टेबलावर आणून ठेवला. प्रभाने विचारले, मंजू अजून शाळेतून आली नाही? आज पहाटे त्यांच्या वर्गाची ट्रिप उज्जैनीला गेली आहे. बाकी मुली रात्री येतील, पण ती आपल्या आजोबांकडे राहणार आहे. मामा तिला सकाळी आणून पोचवील असा त्याचा दुपारी फोन आला होता. तेवढ्यात गोरीमा पण येऊन बसली. प्रभाने म्हटले, विनी, भैयासाहेबांना बोला, ते इथंच येतील. भैयासाहेब येऊन बसले. त्यांनी म्हटले, अजून देऊ आला नाही? काय ग अपर्णा, हा परस्पर क्लबात गेला की काय? नाही, ऑफिसातून घरी येऊन मग चहा घेऊन जातात. ऑफिसात काही काम निघालं असेल. सगळ्यांचे खाणे चहा झाला तरी देऊ आला नव्हता. प्रभाची नणंद उठली, म्हणाली, आता आपणाला निघायलाच हवं. हे रात्री जमशेदपूरला जाणार आहेत ना? दोघी उठल्या. गोरीमा आधीच उठून देवळात गेली होती. प्रभाच्या नणंदेनं म्हटलं, भैयासाहेब, आता आपले बोलणे झाल्याप्रमाणे तुम्ही देवदत्तला विचारून आम्हाला फोन करा, म्हणजे आम्ही शुभांगीला इथं घेऊन येतो. दोघांचा प्रत्यक्ष परिचय होईल. प्रभाने म्हटले, बरं का ग विनी, शुभांगी आणि मी इथं वस्तीला राहू. देऊला तिच्याशी बोलता येईल, तिचे विचार जाणून घेता येतील, तिचा स्वभावही त्याला कळेल. ठीक आहे. मग दोघी निघाल्या. त्यांना निरोप द्यायला आलेली अपर्णा ओसरीवर उभी राहिली. दोघी बाहेर पडल्या. रस्त्यावरच्या पायऱ्या उतरू लागल्या. तेवढ्यात देवदत्तची स्कूटर दाराशी थांबली. पलीकडे प्रभाची गाडी उभी असलेली त्याला दिसली. तो स्कूटरवरून उतरला आणि ती बंद करून पायऱ्या चढू लागला. त्याच्या कपाळावर किंचित आठ्या पडल्या. आपल्या या बहिणीवर त्याची फारशी माया नव्हती. लहानपणापासूनच या दोघा भावंडांचं फारसं कधी पटलं नाही. प्रभा भैयासाहेबांची लाडकी म्हणून हट्टी. मुळातच तिच्या वागण्यात फारसा गोडवा नव्हता आणि नंतर सासर श्रीमंत मिळालं. डॉक्टर नवरा मिळाला याचा तिला ताठा होता. सासर जवळ असल्यामुळे काही ना काही निमित्ताने, अर्थात स्वतःच्या कामासाठी ती वारंवार माहेरी येई. ती येई तेव्हा तो फारसा घरी नसे. तो पायऱ्या चढू लागला तेव्हा प्रभा आणि तिची नणंद पायऱ्या उतरू लागल्या. भावाला पाहून प्रभा थांबली. तिने म्हटले, अरे देऊ, यायला किती उशीर केलास? शनिवारी लवकर सुटतोस ना? हो, पण आज बँकेत काम होतं. देऊ, या माझ्या मोठ्या नणंद इंदुताई जमशेदपूरला असतात. त्याने हात जोडून म्हटलं. असं? इंदुताई त्याच्याकडे पाहत राहिली. प्रभाने म्हटले,
आतापर्यंत तुझी वाट पाहत बसलो होतो. उशीर होतोय. रात्री प्रभाकरपंत जमशेदपूरला जाणार आहेत म्हणून आम्ही निघालो. तू आता देवासला केव्हा येतोस? येईन ना. अरे, गेले वर्षभर येईन ना म्हणतो आहेस पण येत नाहीस. पुढच्या रविवारी येतोस का? सकाळीच ये. तू आता बॅडमिंटनचा अगदी धडाका सुरू केला आहेस. न्यूजपेपरमध्ये तुझं नाव आम्ही वाचित असतो. इंदुताईने म्हटले. परवा पेपरमध्ये फोटोही बघितला तुमचा. प्रभाने म्हटले. तुला मिळालेले सगळे कप्स तुझ्या रूममध्ये जाऊन आम्ही बघून आलो. तो काही बोलला नाही, फक्त किंचित हसला. प्रभाने म्हटले. बरं, आम्ही निघतो, पण तू एकदा ये बरं का. इंदुताईने म्हटले. जमशेदपूरला येण्याचं ह्यांचं तुम्हाला खास आमंत्रण आहे. त्यांच्या क्लबच्या वतीने तुम्हाला ते बोलावणार आहेत. बघूया. प्रभाने म्हटलं. बरं, आम्ही निघतो, पण यायचं लक्षात ठेव. ठीक आहे. त्या दोघी पायऱ्या उतरून निघून गेल्या. तो पायऱ्या चढून वर चौकात आला. भैयासाहेब हाती काठी घेऊन ओसरीच्या पायऱ्या उतरून चौकातून येत होते. त्यांनी म्हटलं. अरे देऊ, इतका उशीर केलास? बँकेत ओव्हरटाईम होता. अरे, प्रभा आणि तिची नणंद आत्ताच गेल्या. थोडक्यात चुकामुक झाली. खाली मला भेटल्या. त्यांनी किंचित उत्तेजित स्वरात म्हटले. असं, बरं झालं भेटल्या. तुझी वाट पाहत बराच वेळ बसल्या होत्या. जा आता, अपर्णा वाट बघते आहे. चहा घे, खा. ते पुढे गेले. जेवणघरातून विनीने ते पाहिले. तो ओसरीच्या पायऱ्या चढून वर आला, पण आल्याची वर्दी देण्यापूर्वीच अपर्णा दाराशी आली. चला, कपडे बदलून हातपाय धुवून या. चहा ठेवते. थोड्या वेळाने तो जेवणघरात आला. खुर्चीवर बसला. अपर्णाने शिऱ्याची प्लेट आणि एका बशीत लाडू ठेवला आणि म्हटले. प्रभावंसने तुमच्यासाठी डबाभर बेसनाचे लाडू आणलेत. त्या आणि इंदुताई तुम्हाला खाली भेटल्या ना? हो, भेटल्या. त्याने खिशातून पत्र काढून टेबलावर ठेवीत म्हटले. विनी, हे महेंचं पत्र आलंय. तिने किंचित हसून म्हटले. महेंची पत्र हल्ली तुमच्या ऑफिसात येतात का? ते सोयीचं पडतं, कारण घरी टपाल सकाळी येतं तेव्हा मी ऑफिसला गेलेला असतो. संध्याकाळी मी आल्यावर मला ते मिळणार. गेल्या 2-3 वर्षात दोघांचा पत्रव्यवहार बराच वाढलाय हे तिच्या लक्षात आलं होतं. सुट्टीतही 2-3 वेळा महेन येऊन 8-8 दिवस राहून गेला आणि 6 महिन्यांपूर्वी देऊला 1 आठवडा उज्जैनीला घेऊन गेला होता. अपर्णाने त्याच्या रिकाम्या झालेल्या कपात चहा ओतीत म्हटले. काय म्हणतोय महेन? परागची मुंज काशीला करणार आहेत. परागला 7वं वर्ष? एवढ्यात मुंज? पराग हा दिल्लीला असलेल्या अपर्णाच्या मोठ्या भावाचा सर्वात धाकटा मुलगा. होय, तेव्हा 8 दिवसांच्या रजेची व्यवस्था आत्तापासून करून ठेवायला त्याने बजावलं आहे. वाचा हे पत्र. भाऊना 1-2 दिवसात तुमच्या दादाचं सविस्तर पत्र येईलच. त्याने चहा खाणे संपवले आणि तो वर गेला. थोड्या वेळाने नेहमीप्रमाणे बाहेर गेला. प्रकरण 15 इथेच संपले. आता लगेच आपण प्रकरण 16 ऐकणार आहोत. रात्री तिघे जेवणासाठी आपापल्या जागी येऊन बसली. गोरीमाही आपल्या जागी बसली. जेवणाला सुरुवात झाली. भैयासाहेबांनी म्हटले. भाऊ, आज प्रभा आणि तिची मोठी नणंद इंदुताई दोघी दुपारी आल्या होत्या. असं? इंदुताई आपल्या मुलीच्या स्थळाबद्दल विचारायला आली होती. प्रभाने देऊला विचारलं का? संध्याकाळपर्यंत दोघी याची वाट बघत बसल्या होत्या. सध्या टुर्नामेंट शिवाय दुसरी कुठलीही गोष्ट हा मनावर घेत नाहीये. पण त्या दोघींचं माझ्याशी सविस्तर बोलणं झालंय. परवा प्रभाच्या पुतण्याच्या लग्नात अपर्णाने त्या मुलीला बघितलं आहे. अपर्णा, मुलगी तुला कशी वाटली? काय उत्तर द्यावं हे अपर्णाला समजेना. पण त्यापूर्वीच भाऊसाहेबांनी म्हटले. देऊन मुलगी बघू दे. त्याला पसंत असली तरच. भैयासाहेबांनी मध्येच म्हटलं. अरे, प्रभा तेच म्हणाली.
ती सांगून गेली की देऊला विचारून मग मला फोन करा. मी लगेच मुलीला घेऊन येते. दोघांचा परिचय करून देते. दोघं एकमेकांशी बोलतील, एकमेकांचे विचार जाणून घेतील. ती एक दिवस इथे राहील. तशी ती काही परकी नाही, प्रभाची भाचीच. देऊ, तुझा काय विचार आहे स्पष्ट सांग. प्रभाताईला फोन करून टाका, माझ्यासाठी तिने थांबू नये. म्हणजे तू लग्नच करणार नाहीस काय? हे तुझं असं बेजबाबदारपणाचं उत्तर. सबंध दिवस घराबाहेर असतोस. गेली 2 वर्षे बघतो आहे. तुझी टोलवाटोलवी चालली आहे. इतकी स्थळे आली, तुझे आपले एकच उत्तर, माझा तूर्त विचार नाही. तुझा विचार काय आहे हे एकदा स्पष्ट सांगून टाक. त्यांचा चिडलेला स्वर कानी पडता स्वयंपाकघरात गेलेली अपर्णा थरथरली. त्यांना बीपीचं दुखणं आहे हे घरादाराला माहीत होतं. ती चटकन बाहेर आली. देवदत्त खाली आपल्या ताटाकडे पाहत निमूट बसला होता. त्याचा हात खोळंबला. तो अपमानित झाला होता. त्याचे दुखावलेले मन त्याच्या चेहऱ्यावर उमटले होते. तिला एकदम त्याच्या लहानपणीची आठवण झाली. प्रभाचं आणि त्याचं भांडण झालं की ती आपल्या वडिलांकडे कागाडी घेऊन जाई. भैयासाहेब तसे तापट होते. ते त्याला बोलू लागले की तो मी हे केले नाही एवढं म्हणून निमूट उभा राही. त्यांचे बोलणे आणि क्वचित थोडा मारही खाई. अशा वेळी चटकन पुढे जाऊन ती त्याला बाजूला घे. सासऱ्यांना नम्रपणे म्हणे, भावंडांची भांडणे चालायचीच, चला बरं प्रभावंच आत. आताही तिने म्हटले, तसं काही नाही. संध्याकाळी चहा घेताना त्यांचं माझं बोलणं झालं. इंदुताईंची मुलगी सगळ्या दृष्टीने उत्तम आहे, पण भाऊजींच्या मनात ती तेवढीशी भरली नाही. आपण आता हे सगळं माझ्यावर सोपवावं. प्रभावंचना सकाळी मी फोन करते. आपण काळजी करू नये, मी त्यांच्याशी बोलेन. अपर्णे, ह्याच्या मनात दुसरी कुठची मुलगी भरली आहे काय? हा बाहेर हिंडतो, क्लबात जातो, मोठमोठ्यांच्या बैठकीत बसतो. कुणी मनात भरली असेल. त्यांचा स्वर आता सौम्य झाला होता. अपर्णाने किंचित स्मित करून म्हटले, कुठच्याही गोष्टीचा योग यावा लागतो असं आपण म्हणता. तोही योग येईल. पण आपण सगळ्यांनी हेही ध्यानात घ्यायला हवं नाही का की माणसाचं तोंड गरम दुधाने भाजलं की तो ताकही फुंकून पितो. भैयासाहेबांनी आपल्या सुनेकडे पाहिले. ती बोलत होती तेव्हा भाऊसाहेब तिच्याकडे पाहत राहिले होते. गोरीमाने म्हटलं, खरं आहे तुझं म्हणणं. भैयासाहेबांनी म्हटले, अपर्णे, आता पुढची जबाबदारी तुझ्यावर. अपर्णेने मागचा भात वाढायला आणला. भैयासाहेबांपुढे दुधाची वाटी ठेवली. भाऊजी, पानातलं संपवा बरं. त्याने सुरुवात केली, पण त्याचे मन विस्मित होऊन गेले होते. त्याच्या भावना उसंबळून आल्या होत्या. आपली ही विनी आहे तरी कोण? ही विनी. सगळ्यांचे खोळंबलेले हात पुन्हा सुरू झाले होते, पण आता कुणाच्याही तोंडाने शब्द बाहेर पडत नव्हता. वातावरण एकदम स्तब्ध, गंभीर होऊन गेलं होतं. गोरीमा आपल्या खोलीकडे निघून गेली. भैयासाहेब, भाऊसाहेब जेवण आटोपून हात धुवायला दाराबाहेर पडले. अपर्णाने हलकेच म्हटले, भाऊजी, मला न पेलणारी भलतीच जबाबदारी मी माझ्या डोक्यावर घेतली आहे. ते ओझं उतरवण्याचे कर्तव्य आता तुमचं आहे. तुम्ही. तेवढ्यात बाहेर रस्त्यावर गाडी थांबल्याचा आणि हॉर्न दिल्याचा आवाज आला. मंजुषा चौकातून भराभर पुढे आली. विनी, विनी, गिरीश मामा आणि आजोबा आलेत. गिरीश आणि दादासाहेब चौकातून येऊ लागले. त्यांच्या पाठोपाठ मिठाईच्या पेट्या घेऊन ड्रायव्हर आला. भैयासाहेब ओसरीवर आले. आपल्या व्याह्यांचे स्वागत करीत त्यांनी म्हटले, या या, नातीने तुम्हाला ओढून आणलेले दिसते. होय, बरेच दिवसात गाठभेट झाली नव्हती. मंजूला पोचवायला गाडी येत होती. गिरीशचीही काही खरेदी आहे. गिरीशचे उज्जैनीला मोटर स्पेअर पार्ट्सचे दुकान होते. त्याने ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगचा डिप्लोमा घेतला होता. भाऊसाहेब बाहेर आले.
अपर्णा आली. कुशल समाचार विचारणे झाले. भैयासाहेब व्यायाना घेऊन आपल्या दालनाकडे गेले. देवदत्त आणि गिरीश झोपाळ्यावर बसले. गिरीशने म्हटले, ताई, आम्ही जेवून निघालो आहोत. मंजुषाने म्हटले, बिनी, आजोबा तुम्हाला परागच्या मुंजीचे आमंत्रण द्यायला आलेत. मुंजीचं आमंत्रण? आत्तापासून? हो ग, त्यांचा खूप मोठा प्रोग्राम आहे. तोच सांगायला ते आलेत. भैयासाहेबांच्या दालनात सगळ्यांची बैठक जमली होती. गोरीमाही येऊन बसली होती. दादासाहेबांनी मंजूला पाठवून अपर्णालाही बोलावून घेतलं. त्यांनी म्हटले, मुंजीचे आमंत्रण रीतसर सतीशकडून तुम्हाला येईलच. मुंज काशीला करण्याची त्याची इच्छा आहे. त्या निमित्ताने उत्तर भारताची, हिमालयाची यात्रा करण्याचा मी बेत करतो आहे. मुख्यतः प्रवास हा त्याचा उद्देश. आजपर्यंत माझ्या धंद्यात मी गुंतून गेलो होतो आणि आपण बाहेर पडल्याशिवाय घरातल्या बायका मंडळींना बाहेर पडता येत नाही. तेव्हा आता 1 महिना मागचा व्याप विसरून निवांत प्रवास करायचे ठरवले आहे. भाऊसाहेब, मला वाटतं तुम्ही वकिलीला सुरुवात केल्यापासून 1 महिना निवांत कुठे गेला नसाल. नाही बुवा. तेव्हा आता तुम्ही कोर्टातल्या तुमच्या केसीस पेंडिंग ठेवा. भैयासाहेबांनी म्हटले, माझ्या रेल्वेतल्या नोकरीत माझ्या उत्तर भारताच्या सगळ्या यात्रा झाल्या. माझी पत्नी आणि गोरीमा यांनी भरपूर प्रवास केला. तेव्हा तुमच्याबरोबर भाऊ आणि अपर्णा येतील. तरुण मंडळीही येणार आहेत. देवदत्त, तुम्हीही यायला हवे. महेंद्रचे तुम्हाला पत्र आले असेल. मग सगळे निश्चित झाले. गप्पा झाल्या, कॉफीपान झाले. 10 वाजून गेले होते. देवदत्त गिरीशला घेऊन वर आपल्या खोलीत आला. हरीने त्याच्या खोलीत एक फोल्डिंग कॉट टाकून गिरीशच्या झोपण्याची व्यवस्था केली होती. गिरीश त्याच्यापेक्षा 4 वर्षांनी मोठा होता. दोघांचा तसा चांगला स्नेह होता. तो मोटर पार्ट्स खरेदीसाठी अधूनमधून इंदूरला येत असे, त्यावेळी घरी येऊन जाई. खोलीत येताच समोर काचेच्या कपाटात कप्स मांडलेले पाहून कपाटाजवळ जात त्याने म्हटले, अरे बापरे, देऊ, किती हे कप्स मिळवून आणलेस? देवने हसून म्हटले, सध्या हाच उद्योग करतो आहे मी. ठीक आहे, पण हा आपला तात्पुरता उद्योग. मग परमनंट उद्योग कोणता? त्याचा हात धरून गिरीशने म्हटले, चल सांगतो. कॉटवर त्याला आपल्याजवळ बसवीत गिरीशने म्हटले, देऊ, जीवनात जिंकलो. त्याला तोडून देऊने म्हटले, गिरीश, मी हरलेलो नाही, नेव्हर, पण माझ्या तत्वाविरुद्ध मी जाणार नाही. त्याच्या पाठीवर थाप मारून गिरीशने म्हटले, शाब्बास देऊ, माझ्या लग्नाचे तुला सगळे माहीत आहे. ऐकलंय. म्हणून तुला सांगतो की आता बघण्याच्या भरीला पडू नकोस. पुरता परिचय करून एकमेकांचे विचार जुळतील, एकमेकांच्या भावनाची जपणूक होईल, अशीच आता तू बघ. इन स्पाईट ऑफ कास्ट अँड क्रीड, तुला माहीत नाही माझ्या लग्नाला आधी घरून किती विरोध झाला होता. मी घरात जेव्हा सांगितलं की मधुरिकेशी मी लग्न करणार आहे, तेव्हा आईला रडू कोसळलं. तिने म्हटलं, तू आम्हाला आधी काही कल्पना दिली नाहीस. मी म्हटलं, निश्चित झाल्याशिवाय कल्पना कशी देणार? तिने म्हटलं, म्हणजे तू आता घर सोडून जाणार? का घर सोडून जाणार? म्हणजे तू तिला घरात घेणार नाहीस? पण तिची जात, तिचे संस्कार. मी म्हटले, प्रांताप्रमाणे चालीरीती थोड्या वेगळ्या असतील, पण संस्कार एकच आहेत. आपल्या घरातल्यासारखेच. आपल्यासारखंच तिचंही कुटुंब मोठं आहे. कुटुंबात कसे वागायचे तिला माहीत आहे. तिचा परिचय होता तिचे विचार मी जाणून घेतलेले आहेत. संस्कार पाहिले आहेत. ती या घरात सहज मिसळून जाईल. आता तुम्हीच मला या घरातून घालवत असाल तर गोष्ट वेगळी. देवदत्तने म्हटले, अरे, पण तुझं लग्न तर अगदी यथाविधी थाटात झालं. झालं ना, पण माझी बाजू मी पटवून दिली म्हणून. मधुरिकेला मी बजावलं होतं की आपण एक झालो म्हणून कुटुंब तुटता कामा नये.
एकोपा जाता कामा नये आणि हे बघण्याचं काम तुझं आहे. त्याने पुढे म्हटले, मी तुला हे एवढ्यासाठीच सांगितलं की भैयासाहेबांनी स्थळे बघण्याचा जोर धरला आहे असे ऐकले म्हणून अनुभवाचे 2 बोल तुला सांगितले. मध्यंतरी 1 आठवडा गेला. त्या दिवशी रात्री जेवताना देवदत्ताने म्हटले, माझी इथून बदली झाली आहे. अरे, इतक्यात बदली? भैयासाहेबांनी म्हटले. 3.5 वर्षे झाली. भाऊसाहेबांनी म्हटले. कुठं झाली बदली? सिलीगुडीला. भैयासाहेबांनी म्हटले, एकदम सिलीगुडीला? बंगालमध्ये? इतक्या दूर? मॅनेजर म्हणून जातो आहे. चांगला चान्स मिळतो आहे. तिथला चहाचा निर्यात व्यापार वाढतो आहे म्हणून आमच्या बँकेची नवीन ब्रँच ओपन होत आहे. मी तसा ज्युनियर असलो तरी क्वालिफिकेशन्स अधिक आहेत. तिथे अनुभव चांगला मिळेल. ट्रान्सफर ऑर्डर मिळाली? पुढच्या आठवड्यात मिळेल. भाऊसाहेबांनी म्हटलं, ठीक आहे. आम्ही मे महिन्यात दिल्लीला मुंजीला येऊ तेव्हा तुझ्याकडे येऊन जाऊ. 1 आठवड्यानं त्याला ट्रान्सफर ऑर्डर मिळाली. अपर्णा 8 दिवस त्याच्या प्रवासाची तयारी करीत होती. फराळाचे डबे भरताना, बॅगेजवळ कपड्यांच्या घड्या ठेवताना तिचे डोळे वारंवार भरून येत होते. तो इतक्या दूर जाणार म्हणून तिचे मन उगीचच अस्वस्थ झाले होते. आतापर्यंत इतक्या दूर तो कधी गेला नव्हता. जाण्याचा दिवस उजाडला. त्याच्या निघण्याची वेळ झाली. देवघरात सगळी जमली. कुटुंब प्रथेप्रमाणे त्याने देवापुढे श्रीफळ ठेवलं. हात जोडून मनोमन प्रार्थना केली. मग क्रमानुसार तो सगळ्यांच्या पाया पडला. अपर्णाच्या पाया पडायला वाकला तेव्हा ओघळणारे अश्रू तिला आवरता आले नाहीत. भाऊजी, जपून राहा. देवदत्तने महत् प्रयासाने मन आवरून म्हटले, विनी, मी कुठंही असलो तरी या घराण्याला कमीपणा येईल असं माझ्या हातून कधीही काहीही घडणार नाही. तुमची माया इथूनही तिथं माझं रक्षण करेल. आतापर्यंत बाजूला उभी राहून हे सगळं पाहत असलेल्या मंजुषेला एकदम रडू कोसळलं. देवदत्तने तिच्या पाठीवर थोपटीत म्हटलं, वेडाबाई, मी कुठं एखाद्या गहन जंगलात जातो आहे का? सिलीगुडी म्हणजे हिमालयातलं जंगल नव्हे. तिथे सुंदर चहाचे मळे आहेत. तू आलीस म्हणजे तुला त्या मळ्यातून हिंडवून आणीन. देवदत्त गेला. घर सुनं झालं. पण अपर्णेचे दैनंदिन कार्यक्रम सुरूच होते. दुसरे दिवशी दुपारी रोजच्याप्रमाणे शिकवण्याच्या मुली आल्या. अपर्णेने आपलं काम सुरू केलं. आता मुलींची संख्या जरा वाढली होती. कारण परीक्षा जवळ येत चालली होती ना. लता, रतन या नवीन मुली येऊ लागल्या होत्या. शिकवणी संपली तसं लतानं हळूच विचारलं, मंजूचे काका सिलीगुडीला गेले का? विनीनं काहीशा आश्चर्याने म्हटलं, हो, कालच गेले. का ग? नाही हो, पण ते किती चांगले आहेत. खरं म्हणजे आमच्या बाबांची बदली सिलीगुडीला झाली होती. पण आमची आई आजारी असते. माझा मोठा भाऊ नंदा मॅट्रिकला आहे. आम्ही हायस्कूलमध्ये. परीक्षा आल्या आहेत. आमची ही अडचण बँकेत बाबांनी सांगितली तेव्हा देऊ काका बाबांना म्हणाले की मला पाठवलं तर मी जायला तयार आहे. त्यांनीच खटपट केली म्हणून मग त्यांना बाबांच्या जागी पाठवलं. बाबांचं काय, बँकेत सगळेच म्हणतात, असा माणूस मिळायचा नाही. अपर्णा काही बोलली नाही. पण त्या मुली निघून गेल्या तरी बराच वेळ ती तशीच बसून राहिली होती. प्रकरण 16 इथेच संपले. आज मी वाचलेले ना ऐल ना पैल या कादंबरीचे प्रकरण 15 व प्रकरण 16 तुम्हाला कसे वाटले हे मला कमेंट करून अवश्य कळवा. आवडले असतील तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, हाईप करा आणि हो, माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. आता आपण पुन्हा भेटू याच कादंबरीच्या पुढच्या भागांमध्ये. तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते. धन्यवाद.